वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजचा जो पेपर होता तो इझी होता. तर आय होप तुमचा पेपर तो चांगला गेला असेल. ठीक आहे. आणि म्हणजे पॉलिटीचे क्वेश्चन जर आपण बोलायचं राहिलं तर आता पॉलिटीचे क्वेश्चन जे आहे तर आता आपल्याकडे जो आहे तो सेट सी आहे आणि त्या सेट सीमध्ये 71 to 85 पर्यंत क्वेश्चन्स आहेत. आता त्यामध्ये एकही पंचायत राजचा क्वेश्चन त्याच्यामध्ये आलेला नाही आणि सर्व जे पॉलिटीचे म्हणजे जे कोर पॉलिटी असते त्याचेच क्वेश्चन्स आलेले आहे आणि ते सुद्धा जर पाहिलं असेल खूप इझी आहे. काही वन लाईनर होते, काही मल्टी स्टेटमेंट होते आणि त्यामुळे जर पाहिलं असेल तर ते म्हणजे जर तुम्ही पाहिला तर तो पेपर इझी होता. ठीक आहे. तर आपण आता त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत 71 पासून म्हणजे क्वेश्चन 71 to 85 पर्यंत. ठीक आहे. तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो फर्स्ट क्वेश्चन जर पाहिला तर तो म्हणते की भारतातील घटनादुरुस्ती संदर्भात म्हणजे काय विचारलेलं आहे की भारतामध्ये जे काही आपण जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेलं आहे किंवा घटनादुरुस्ती झालेल्या आहे त्याच्याबद्दल विचारलं आहे. आता जनरली जे आहे ना काय होत असते कधी कधी ज्या आपल्या काय म्हणतो त्याला की रिसेंट ज्या घटनादुरुस्ती असतात त्या विचारल्या जात असतात कधी कधी. ठीक आहे. तर त्याची जर पाहिली असून त्याची एक ट्रिक पण आहे ती मी त्याचं एक आपण आपल्या जे चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आता ही घटनादुरुस्ती जी आहे ह्या घटनादुरुस्तीबद्दल तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय आहे? पहिलं स्टेटमेंट असं आहे की 10वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. 10व्या घटनादुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. ठीक आहे. आता जे 10वी घटनादुरुस्ती होती हे होती 1961. याच्यानुसार म्हणते की दादरा आणि नगर हवेली हे जे आहे भारताला जोडण्यात आलं. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय म्हणते की 11व्या घटनादुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यास आले. आता जर पाहिलं असेल दमण दीवबद्दल जेव्हा तुम्ही आपण पाहतो आता ॲक्च्युली जर पाहिलं असेल हे जेव्हा भारतात जोडण्यात आलं तर हे जे आहे तर घटनादुरुस्ती 11वी घटनादुरुस्ती नाही आहे. 11वी घटनादुरुस्ती ही कशाच्याबद्दल आहे की उपराष्ट्रपतीची निवडणुकी संदर्भात आहे. म्हणजेच काय आहे की 11वी घटनादुरुस्ती जी आहे हे सुद्धा 1961 आहे. पण अगोदर काय होतं उपराष्ट्रपती यांची निवड जेव्हा केली जात होती ते संयुक्त बैठक होत होती आणि त्याच्यानुसार ते जी काय म्हणतो की निवड होत होती. पण ही जी 11वी घटनादुरुस्ती करून 11वी घटनादुरुस्ती करून काय केलं त्यांनी की त्यांची निवडणूक करण्यात येणार होती. म्हणजे निवडणूक अशी जे जशी असते म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम असते, एकल संक्रमणीय मतदान पद्धत आणि जर पाहिलं असेल प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत म्हणजे हे दोनचं कॉम्बिनेशन करून एक निवडणूक पद्धत त्यांनी बनवण्यात आली होती. ठीक आहे. तर म्हणजेच काय होतं इथून काय झालेलं होतं की संयुक्त बैठक मधून न निवडता आता इलेक्शननुसार जे आहे निवडलं जात होतं उपराष्ट्रपती. ठीक आहे. तर आता हे त्यांच्याबद्दल होती म्हणजे 11वी घटनादुरुस्ती त्याच्याबद्दल होती. तर हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. आता 11वी घटनादुरुस्ती हे सुद्धा 1961 होती आणि दमण दीवबद्दलचं जर पाहिलं असेल तर ते 12वी घटनादुरुस्ती होती किंवा 12वी घटनादुरुस्ती होती. ठीक आहे. त्यानंतर आहे 15व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. आता हे जर पाहिलं असेल तर ही 7वी घटनादुरुस्ती आहे. 15वी जी आहे ना ही 15वी होती जे तुमचं उच्च न्यायालय असते. आता उच्च न्यायालय म्हणजे काय की आता त्याच्यामध्ये बरेचसे होते की समजा तुम्हाला जे आहे रीट काढायची असेल तर रीट काढण्याचा जो अधिकार होता हायकोर्टचा तर जर पाहिलं असेल त्याचं जे अधिकार क्षेत्र आहे त्याच्या बाहेर सुद्धा तो काढू शकतो जर ते म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन तिकडे असेल तर म्हणजे कृती तिकडे घडली असेल तर. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर हायकोर्टचं जे एज होतं म्हणजे रिटायरमेंट एज कोणाचं जजेसचं जे न्यायाधीश असतात त्यांचं तर ते 60 होतं आणि त्यानंतर त्यांनी जे 62 केलं होतं. तर हे जे आहे तर हे हायकोर्टच्या संदर्भात होतं किंवा उच्च न्यायालयाच्या संदर्भात होती. तर हे रॉंग आहे आणि ते जसं सांगितलं की विधिमंडळाची जी होती ते 7वी घटनादुरुस्तीनुसार होतं. त्यानंतर आहे 22व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. आता 22व्या घटनादुरुस्तीनुसार 3 राज्याची जी आहे आपण काय म्हणतो की निर्मिती करण्यात आलेली होती. तर आता एक जी आहे तर मणी सोबत मैत्री. ठीक आहे. आता मैत्री म्हणजे आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल ना तर तुम्ही जेव्हा अशा ट्रिकनुसार जर काही तुम्ही असे लक्षात ठेवले जसं की मणीवरून मणिपूर तुमचं, त्यानंतर मईवरून जर पाहिलं असेल तुमचं मेघालय आणि त्यानंतर त्रिवरून त्रिपुरा. ठीक आहे. तर आपण जर तुम्ही म्हणजे जर सिओलोपन बॅचमध्ये पाहिलं असेल मी ट्रिक्स दिलेल्या होत्या अशा की कोणते कोणते कधी कधी काय होत असते की असे जनरल विचारतात तर कोणते कोणते कसे कसे लक्षात ठेवायच्या जे कोणते राज्य निर्माण झालेले आहेत ते तर त्याची ट्रिक दिलेली होती मी. तर हीच तिथली ट्रिक आहे मनीसोबत मैत्री. ठीक आहे. तर आता याच्यानुसार जर पाहिलं असेल तुमचं जे स्टेटमेंट आहे कोणतं डी नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते राईट आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं ए राईट आहे आणि डी राईट आहे. तर आता ए आणि डी जिथे असेल ते तुमचं बरोबर आहे. तर आपल्याला विचारलं काय होतं विधान आणि विधानांची सत्यता तपासा
म्हणजेच ए आणि डी बरोबर आहे. तर याचं उत्तर 4. ठीक आहे, 71 क्वेश्चनचं उत्तर जर पाहिलं असेल 4 आहे. ठीक आहे, त्यानंतर 71 क्वेश्चन झालं. त्यानंतर आहे 72 क्वेश्चन. आता 72 क्वेश्चन जे आहे तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, केशवानंद भारती खटल्याबद्दल. आता केशवानंद भारती खटला जो आहे ना तर त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर, ठीक आहे, मूलभूत संरचना जे आहे ते म्हणजे काय म्हणते की त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह झालेलं होतं. आता 2023 मध्ये काय झालं की त्याला 50 वर्ष कंप्लीट झाले होते या जजमेंटला. तर त्यावर जो क्वेश्चन आहे ना तो जनरली येण्याचे चान्सेस होतेच. मी सांगितलं सुद्धा होतं की येऊ शकते त्याच्यावर क्वेश्चन आणि आला सुद्धा. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर काय म्हणते की केशवानंद भारती खटल्याबाबत खाली विधाने विचारात घ्या. सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश एन रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालला. आता 13 जे न्यायाधीश होते त्यांच्या खंडपीठापुढे चालला, पण एन रे जे आहे ना ते तेव्हा न्यायाधीश नव्हते. आता एन रे जे आहे ते हे नंतर जर पाहिलं असं सरन्यायाधीश नंतर बनले होते 1977 मध्ये. आणि ते सुद्धा ते जसं नॉर्मली काय होत असते की जे वरिष्ठ न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती केली जाते, पण हे वरिष्ठ नव्हते तरी यांची दोघांना वगळून यांची नियुक्ती केलेली होती. ठीक आहे, तर हे न्यूजमध्ये होते. तर म्हणजे आता 1977 मधली गोष्ट आहे आणि ही केस आहे 1973ची. जर तुम्हाला ते जर माहीत असतं म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं असं न्यायमंडळाचं नॉलेज लावून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता का एन रे तेव्हा नव्हतेच. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट जर रॉंग पाहिलं तर तुमचं फर्स्ट गेलं, म्हणजे हे सुद्धा गेलं, म्हणजे ए जिथे जिथे आहे ते तुमचं रॉंगच आहे. आणि बी जर पाहिलं असाल तर आता बी इथं सुद्धा आहे, बी इथं सुद्धा तिथे राईट स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये 7 आणि 6च्या मेजॉरिटीने जो जर पाहिलं असेल निकाल आलेला होता. ठीक आहे, त्यानंतर या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदललेला होता. तर अगोदर जर पाहिलं असेल ना तर जे गोलकनाथ केस होती 1967ची तर त्याचा जो निर्णय आलेला होता तर याला चेंज केलेलं होतं. ठीक आहे, याला चेंज केलेलं होतं. आणि आता त्याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल गोलकनाथ केसमध्ये जे होतं तर ते नॉर्मली जर पाहिलं असेल तर काय होतं की घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे का याच्याबद्दल सर्व ते सुरू होतं. ठीक आहे, मग 1967 मध्ये म्हटलेलं होतं जे तुमचं अनुच्छेद 368 आहे याच्यामध्ये प्रक्रिया दिलेली आहे पण संसदेला अधिकार नाही दिलेला आहे. ठीक आहे, पण 1973 मध्ये जेव्हा केशवानंद भारती केस सुरू होती किंवा खटला सुरू होता त्यावेळेस त्याचा जो निकाल आलेला होता त्यांनी म्हटलेलं होतं की संसदेला संविधानामध्ये काही बदल करू शकते पण बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत संरचनेला धक्का न लावता. ठीक आहे, तर हे होतं, तर त्यांनी निर्णय बदलला होता. तर हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. आता जर तुम्ही डी वाचलं नाही तरी तुमचं सेकंड जे आहे तुमचं राईट येऊन जाते. आणि सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. आता काय होतं की नॉर्मली जर पाहिलं असेल ना तर तुमचं जे आपण काय म्हणतो की ज्युडिशरी होती किंवा न्यायमंडळ होतं हे सुरुवातीला काय होतं की हे संविधानाच्या लाईन टू लाईन चालत होतं. संविधानाने म्हटलं असेल असं आहे ना तर मग असंच आहे. पण त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन करायचं किंवा 1973 नंतर जर ज्युडिशरीचा जो रोल आहे किंवा न्यायमंडळाचा जो रोल आहे तर हे तुमची न्यायिक सक्रियता म्हणू शकता किंवा ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणू शकता. ठीक आहे, तर कारण की नंतर जे जजमेंट जे आले ना तर ते थोडेसे लाईन टू लाईन न जाता त्यांनी त्याला इंटरप्रेट जे आहे किंवा त्याचा अर्थ प्रॉपर लावलेला होता संविधानाचा. ठीक आहे, तर यामुळे हे तुमचं डी स्टेटमेंट सुद्धा राईट आहे. तर BCD. त्यानंतर तुमचा 73वा. आता हे जर पाहिलं 73वा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे केंद्रीय माहिती आयोगाबद्दल. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे का केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो. आता पहा याची जी आहे ना मी 8 पेजेसची नोट्स सिंहावलोकनमध्ये सुद्धा दिली होती आणि जर तुम्ही क्लासमध्ये असाल तर तुम्हाला तिथं सुद्धा दिलेली होती. ठीक आहे, तर त्या 8 पेजेसची जी नोट्स होती तुम्हाला मी ते नोट्स दाखवतो. त्या नोट्समधून बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, त्या नोट्समधून बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत. हे घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था अशी शॉर्ट नोट्स बनवली होती याच्यामधून. आता ह्याच्यामध्ये सर्व दिलेलं होतं आणि याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर संस्था, नेमणुका, नियुक्ती, कार्यकाळ, पदावरून दूर करणे, कार्य, विशेष टिप्पण्या असं सर्व त्याच्यामध्ये दिलेलं होतं. तर त्याच्यावरून हे जर तुम्ही 7 ते 8 पेजेसची नोट्स वाचली आणि बुकमध्ये जर पाहिलं असेल तर ते 50 ते 60 पेजेस आहे आणि 8 पेजेस कुठे आणि 50 ते 60 पेजेस कुठे ते जर वाचली तर तुमचे जेवढे क्वेश्चन्स होते जे आज आलेले होते बरेचसे क्वेश्चन्स आलेले होते तर डिरेक्टली याच्यामधून आलेले आहे. डिरेक्टली म्हणजे काय हे इझी होतं वाचण्यासाठी. ठीक आहे, तर आता तुम्ही जर पाहिलं असाल तर हे तुमचं माहिती
माहिती आयोग, केंद्रीय माहिती आयोग. आता याच्यामध्ये जर पाहिलं नियुक्ती जी आहे ते कोणाकडून होते, त्यानंतर ते कमिटी कोणती असते, हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे आणि कोणत्या कायद्यानुसार याची स्थापना झालेली आहे किंवा पात्रता वगैरे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं होतं. आता क्वेश्चन जर पाहिला आपण, त्या क्वेश्चनमध्ये काय आहे, क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे का एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती. तर आता जास्तीत जास्त किती होते, तर 10. म्हणजे जास्तीत जास्त जर पाहिलं असं माहिती आयुक्त, एक मुख्य माहिती आयुक्त आणि दुसरा एक माहिती आयुक्त. आता माहिती आयुक्त जास्तीत जास्त 10 राहू शकतात किंवा 10 जणांची त्याच्यामध्ये नेमणूक केली जाते. ठीक आहे, तर इझी क्वेश्चन होता. त्यानंतर 74वा क्वेश्चन. हां, आता पहा 74वा क्वेश्चन. आता जनरली आता काय आहे का, जेही निवडणुकीचं जेव्हा वर्ष असते ना, त्यावेळेस ते तुम्ही थोडंसं निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही वाचलं पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर काय म्हणतंय की 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूक 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. तर आता आपल्याला ही माहिती की 1952 मध्ये पहिल्यांदा जर पाहिलं असतं तर लोकसभेची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर हे जर स्टेटमेंट पाहिलं तुमचं राईट आहे. दुसरं आहे की पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट पहा, पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ते 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. आता जो पाहिलं असेल त्यांनी जो कार्यकाळ होता तो पूर्ण तर केला. ठीक आहे, पण याची जी आहे ना, तर 1957 हे तर बरोबर आहे, पण 1 एप्रिल नाही आहे. ठीक आहे, 1 एप्रिल नाही, तेच जर पाहिलं असेल तुमचं 17 एप्रिल आहे. ठीक, तर हे स्टेटमेंट तसं रॉंग होते. पण आपण अजून चौथं स्टेटमेंट जर पाहिलं, श्री जी.व्ही. माळवणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. तर हे उपसभापती नव्हते, हे सभापती होते. ठीक आहे, आता हे कोण होते, उपसभापती नव्हते, ते सभापती होते. जर आपण जर आपले ऑप्शन्स पाहिले, 1 मिनिट, हां, ऑप्शन जर पाहिले तर तुम्हाला जिथं डी दिसते ते तर रॉंगच होऊन जाईल. हे रॉंग स्टेटमेंट आहे. तर म्हणजे इथलं तर तुमचं डी दिसत आहे ते रॉंग आहे, केवळ डी रॉंग आहे. ठीक आहे, कारण की आपल्याला विचारलेलं काय आहे, बरोबर कोणते आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या लोकसभेचे आपला कालावधी पूर्ण केला, पण ते 1 एप्रिलला नव्हती झाली विसर्जित, तर ते 17 एप्रिलला झालेली होती. तर तुमचं सी सुद्धा रॉंग आहे आणि हे पहिलं राईट आहे. आणि त्यानंतर पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. आता हे जर पाहिलं असेल तर फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहे. आता फॅक्च्युअल क्वेश्चन असल्यानंतर म्हणून मी म्हटलं की ज्यावरची निवडणूक असते, लोकसभेची निवडणूक असो, त्या जर राष्ट्रपतीची निवडणूक असो, उपराष्ट्रपतीची असो, विधानसभेची असो, यावेळेस पहिली निवडणूक केव्हा झाली, त्याचं कधी ते विसर्जित झाली किंवा काय झालं, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ज्या आहे ते वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे, जर तुम्ही वाचल्या ना तर त्यामुळे काय होते की याच्यावरचे जे क्वेश्चन्स येतात ते तुमची इझिली टॅकल करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर त्यामुळे हा जर पाहिलं असेल हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं राईट आहे किंवा हे सुद्धा जे तुम्हाला विधान दिलेलं आहे हे सुद्धा राईट आहे. ए आणि बी हे राईट आहे आणि बाकीचे दोन्ही जे आहे ते रॉंग आहेत. ठीक आहे, आता नॉर्मली जर पाहिलं डी जे आहे हे नॉर्मली सर्वांना माहितीच असते. ठीक आहे, तर हे तर 2 ऑप्शन त्याच्यातून तर कडून जाते, मग 50-50 उरते तुमच्याकडे. आता 50-50 उरल्यानंतर याच्यामध्ये ए तर राईटच आहे, तर फक्त बीचा जो आहे ना ते थोडंसं तुम्ही पाच राहते की एक्झॅक्टली याच वेळेस सुरू झालेलं होतं का. तर ठीक आहे, आणि चान्सेस जे आहे ना याच वेळेस सुरू होण्याचे होऊ शकते, कारण की 17 एप्रिलला सपोज 17 एप्रिल 1952ला पहिल्यांदा जेव्हा लोकसभा स्थापना झाली, तर तिथून जे आहे तर त्याला आपण म्हणतो 15 दिवसात या 15-20 दिवसात जर पाहिलं असेल तर पहिलं अधिवेशन होतच असते नॉर्मली पहिलं अधिवेशन. ठीक आहे, तर आपण जर पाहिलं असेल जरी तुम्हाला 13 मे माहीत नसेल तर आपण एक गेस वर्क म्हणून आपण ते रिस्क एक घेऊ शकतो की 13 मे 1952ला होऊ शकते म्हणून. ठीक आहे, तर याचं सेकंड नंबरचं राईट आन्सर आहे. त्यानंतरचा प्रश्न, हां, राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात. आता निवडणूक सेम निवडणूक आता सांगतो की ज्याही वर्षी निवडणूक असली त्यावरची निवडणूक आयोग. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या त्याला काय म्हणतो कायदे आहेत कोणते कोणते, त्यानंतर पहिली लोकसभा, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ज्या आहे ना ह्या करणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आता कलम 124 128. आता हे जर पाहिलं असेल तर तुमचं आपण काय म्हणतो की जे तुमचं सुप्रीम कोर्ट वगैरे असते त्याच्याबद्दल आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे का निवडणूक आयोग जे आहे त्याचं अनुच्छेद 324 आहे.
अनुच्छेद किती 324 आहे. तर आता तेही सुद्धा ती जी नोट्स होती शॉर्ट नोट्स तुम्हाला मी दाखवली त्याच्यामध्ये सुद्धा ते निवडणूक आयोगाबद्दल लिहून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये पहिलं तर आर्टिकल्स लिहिलेलं आहे का 324. तर 324 आर्टिकल असल्यानंतर एकाच ठिकाणी 324 आहे. अजून जर कन्फ्यूज करण्यासाठी जर दुसरे कोणते असे 300 वगैरे किंवा 324 324 आणि अजून काही दिलं असतं तर तिथं प्रॉब्लेम असता. पण तुम्हाला 324 हे माहितीच आहे निवडणूक आयोग आहे. तर सरळ कोणतेही मार्क न करता सेकंड तुम्ही मार्क केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता फंडामेंटल राईटवर तुमचा एक क्वेश्चन विचारलेला आहे. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते. म्हणजे काय? म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. आता मला एक गोष्ट सांगा, जर आता ॲक्च्युली जर पाहिलं असन तुमच्या याच्यामध्ये काय म्हणते त्याला मूलभूत हक्कामध्ये भेदभाव करणं हे एक प्रकारचं काय म्हणते त्याला एक तरतूद आहे का? नाही. तर मग आता भेदभाव करते म्हटलं तर हे पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग होऊन जाते आणि जिथे जिथे ए दिसते ते रॉंग झाले. ए आणि म्हणजे जे तुमचं फर्स्ट आणि थर्ड. आता उरलेलं तुमच्याकडे सेकंड आणि फोर्थ. आता याच्यामध्ये कॉमन जर पाहिलं असन बी आहे आणि डी आहे. तर बी आहे आणि डी आहे. तर बी राईट आहे, डी राईट आहे, वाचलं नाही तरी पण. म्हणजे काय विचारलं आहे की राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले पाहिजे. म्हणजेच काय आहे, कोणत्या एखाद्या स्पेसिफिक धर्माला किंवा एखाद्या विशिष्ट धर्माला जे आहे तुम्ही प्रिफरन्स जर देत असाल तर तसा प्रिफरन्स तुम्ही देऊ शकत नाही सेक्युलर देशामध्ये किंवा धर्मनिरपेक्ष देशामध्ये. कारण की आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. ठीक आहे. आपला देश जसं पाकिस्तानचं नाव इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तान आहे, तर आपल्या भारताचं नाव असं आहे का हिंदू राष्ट्र या ख्रिश्चन राष्ट्र या जैन राष्ट्र असं काहीच नाही. त्यामुळे जर पाहिलं असेल ना तर हे कोणत्याही एका धर्माला वागणूक देता येत नाही. सर्वांना सारखीच वागणूक दिली पाहिजे. ठीक आहे. नंतर सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. आता काय आहे की डी तर नाहीच आहे याच्यामध्ये, तर डी तर तुमचं रॉंगच आहे. आता उरलेलं फक्त तुमचं सी. सी काय म्हणते, राज्य सर्व धर्मांना समान समजते. म्हणजेच काय आहे, जर तुम्ही आता हे दोन्ही स्टेटमेंट एकामेकाला कॉन्ट्राडिक्टरी आहे. भेदभाव करते. आता भेदभाव तर अलाउच नाही आहे. आता भेदभाव नाही तर आपल्या याच्यामध्ये जर पासून 14 पासूनच स्टार्ट हे समानतेचा हक्क देते. आता समानतेचा हक्क देत आहे तर मग जर पाहिलं असं नागरिकांना समानतेचा त्यांच्या धर्माबद्दलही सुद्धा समानतेचा हक्क आहे कोणत्याही एका धर्माला. म्हणजेच काय आहे, जर हिंदू धर्माबद्दल जर एखादी यात्रा असेल त्याच्यामध्ये जेव्हा फंडिंग तुमचं सरकार करते त्यावेळेस मुस्लिम किंवा इस्लाम धर्माच्या बद्दल एखादी यात्रा असेल हज यात्रा वगैरे त्यालाही सुद्धा जे आहे त्यांनी मदत केली पाहिजे. म्हणजे सर्व धर्मांना सेम ट्रीट केलं पाहिजे. तर तुमचं सी सुद्धा राईट आहे. तर तुमचं याचा आन्सर येते बी सी डी. हे सुद्धा इझी क्वेश्चनच होता. तुम्ही म्हणत असाल की इझी होता कारण सर्वच क्वेश्चन इझी होते का? हो, सर्वच क्वेश्चन इझी होते. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले? आता याच्यामध्ये जर पाहिलं हे 91वी घटना दुरुस्ती नॉर्मली जर पाहिलं तर हे सर्वांना माहिती असते. आता 91वी घटना दुरुस्ती 2003ची आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं का 15% मंत्रिमंडळ जे आहे ना एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त नसावी. आता 15%पेक्षा जास्त नसावी त्याच्यामध्ये जे आहे जो तुमचं आपलं काय म्हणतो पंतप्रधान जे आहे ते त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर हे त्याच्याबद्दल होती 2003ची. तर हे तर येणारच नाही. आता जर पाहिलं असाल ना तर नॉर्मली काय आहे की जे म्हणजे काय होते की तुम्ही जर पाहिला ना तर काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहे त्या जनरली दरवेळेस पेपरमध्ये विचारल्या जातात. आता जसं आहे का 52 आहे म्हणजे 52 कशाबद्दलची आहे, पहिली कशाबद्दलची आहे, 7वी कशाबद्दलची आहे. ठीक आहे. तर आणि ज्या रिसेंटच्या होत्या त्या विचारतात आणि 99वी किंवा 100वी. तर ह्या ज्या आहे नॉर्मली विचारतात. आणि त्यानंतर असे जे आहे ना 69. आता 69 जर पाहिलं असेल ना तर हे कशाबद्दल आहे किंवा 69 हे कशाबद्दल आहे? तर हे जे होतं तर जी तुमची दिल्लीची राजधानी होती ना तर याच्याबद्दलच होतं. म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी असं म्हटलं जात असते NCT. ठीक आहे. तर याच्याबद्दलचं हे तुमचं काय होतं घटना दुरुस्ती होती एकूण 70वी. ठीक आहे. 69 घटना दुरुस्ती हे कशाबद्दलची होती? दिल्लीबद्दलची होती. कारण की आता एक पहा जेव्हा 91वी म्हटलं आहे मी तर 91वी हे 15% ज्याच्याबद्दल बोलत आहे तर हे तर नॉर्मली येणारच नाही. ठीक आहे. हे तर नॉर्मली येणारच नाही. तर त्यामुळे जे आहे तर काय होते की अशा ज्या महत्त्वाच्या घटना दुरुस्ती असेल ना तर त्या तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार का पेपरमध्ये आलेले क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. आता हे जास्त विचार करण्यासारखी गोष्टच नव्हती.
नॉर्मली जर पाहिलं असेल तर हे जेव्हा तुम्ही वाचता ना तर 42वी 44वी 38वी अशा ज्या घटनादुरुस्ती आहे तर ह्या घटनादुरुस्त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे सुरुवातीच्या आणि आताच्या. ठीक आहे. आता हा खूप जास्त इझी क्वेश्चन, दोन्ही इझी क्वेश्चन्स होते. आता काय विचारलेलं आहे, आता हा सुद्धा जर क्वेश्चन पाहिला असेल ना जे तुमची जी मी सांगितली की जे शॉर्ट नोट्स आहे त्याच्यामधून सॉल्व्ह होऊन जातो. आता याच्यामध्ये काय विचारलं होतं की भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या पदाची तरतूद केली आहे. आता याच्यामध्ये कलम 148 जे आहे तर हे म्हणजे काय होते की ज्या बेसिक जे काही तुमचे अनुच्छेद आहे किंवा आर्टिकल्स आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. 148 आहे, 280 आहे, ठीक आहे, 226 आहे, अशा जे काही आहेत ना तर 32 आहे. तर ह्या जे काही नॉर्मली जास्तीत जास्त प्रश्न याच्याबद्दल विचारलेले आहे पेपरमध्ये हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आता 148 जे आहे तर याचं उत्तर आहे हे कोणालाही माहिती असते नॉर्मली. आता 226 आर्टिकल 266 आहे तर 266 किंवा जर तुमची सेंटर स्टेट रिलेशन जेव्हा तुम्ही पाहता तर तिकडे पाहावं लागते. 248 तिकडेच आहे. त्यानंतर जर 343 ते हे लँग्वेजबद्दल आहे. तर हे असे काही आर्टिकल्स आहे का ते नॉर्मली विचारतात. ठीक आहे, तर हे याचं राईट आन्सर आहे. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा सेम उच्च न्यायालयाला किंवा उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीचे निर्देश जारी करण्याचा अधिकार देते. आता जर पाहिलं असं सुप्रीम कोर्ट आहे आणि हायकोर्ट आहे म्हणजे तुमचं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना जे आहे तर यांना 32 नुसार आणि यांना 226 नुसार. ठीक आहे, 32 आणि 226 नुसार. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल आता हे जे आहे 143 दिलेलं तुम्हाला, 135 दिलेलं आहे आणि त्यानंतर 133 दिलेलं आहे. हे तिन्ही जर पाहिले ना तर हे कशाबद्दलचे आहे, हे तुमचे सर्वोच्च न्यायालयाबद्दलचे आहे. मग एकच उरलं तुमचं कलम 226. ठीक आहे, आता हे सल्ला वगैरे द्यावं लागते, राष्ट्रपती सल्ला देणार राष्ट्रपतींना सल्ला देणार तुमचं सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, तर हे त्याच्याबद्दलचं आहे. मग असे जर पाहिले असेल ना तर हे आर्टिकल्स जर तुम्हाला हे जर माहीत असलं की सर्वोच्च न्यायालयाचे आर्टिकल कुठनं स्टार्ट होतात आणि कुठपर्यंत आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे 124 म्हणजे 124 पासून सुरू होतात. ठीक आहे, हाही जो क्वेश्चन होता तोही खूप जास्त इझी होता. त्यानंतर आहे पहा सेम. आता काय होतं की जसं मी सांगितलं की जे नोट्स होती ना जर तुम्ही 7 ते 8 पेजेसची नोट्स जर पेपरला जायच्या अगोदरच जर तुम्ही ते अर्धा तास वाचली असती ना तर याच्यातले क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह झाले असते तुमचे. ठीक, तर मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत. पंतप्रधान तर आहेत. नंतर आहे की लोकसभेतील विरोधी पक्षनेता, त्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेली केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि लोकसभा सभापती. आता पहा जर लोकसभा सभापती आहे आता यांचं जेव्हा कधी होते की जेव्हा एकदम क्रिटिकल जर अपॉइंटमेंट कोणाची करायची असेल तर त्यावेळेस होते. म्हणजे जर तुम्ही लोकपाल पाहिलं तर त्यावेळेस होऊ शकते. पण माहिती आयुक्त जे आहे किंवा माहिती आयोग जे आहे तर याच्याबद्दल काय झालं होतं की रिसेंटली एक जर पाहिलं असेल तर त्यांनी घटनादुरुस्तीने म्हणू शकतो आपण कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली होती. तर त्यांनी जे आहे तर बरेचसे ज्यांचे अधिकार जर पाहिलं असेल ना तर म्हणजे त्यांचं एज असो या त्यांचं पेमेंट असो तर हे कमी केलेलं होतं. त्यामुळे काय आहे का याच्यामध्ये जर तुम्ही एक जर इथं जर लॉजिक लावलं असतं का यांना जर अशानुसार जर त्यांची जर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली असेल कायद्यामध्ये तर यांना कमी अधिकार तर असणारच. ठीक आहे, तर आता जर पंतप्रधान तर तिथं राहणारच आहे. मग जे आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहणार आहे आणि त्यानंतर की जसं मी सांगितलं की यांचे जेव्हा ते दुरुस्ती केली त्या कायद्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांचे अधिकार कमी करण्यात आले. तर ते जर विचार केला तर पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री. ठीक आहे, म्हणजेच काय आहे का सरकारचा जास्तीत जास्त याच्यावर कंट्रोल आहे. तर हे तुम्ही एक प्रकारे जर तुम्हाला ते जर अमेंडमेंट माहीत असतं किंवा ती दुरुस्ती माहीत असती तर तुम्ही अशा प्रकारचं लॉजिक तिकडे लावू शकले असते. ठीक आहे, तर ABD. तर फर्स्ट तुमचं राईट आहे ABD. बराचसा जो पेपर होता हा फॅक्च्युअलच होता. तर फॅक्च्युअल असल्यानंतर जे आहे ना तर तुम्हाला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आता आहे 81 नंबरचा क्वेश्चन. आता नागरिकत्वाबद्दल जर पाहिलं तर मी यूट्यूबवर सुद्धा एक लेक्चर घेतलं होतं
त्यानंतर जे आहे तर मी फक्त जर पाहिलं असेल ना त्याचे त्याला काय म्हणतो ते ज्या डेट्स वगैरे असतात ना, तर त्या डेट्स वगैरे मी सुद्धा वेगवेगळ्या काढून दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अनुच्छेद 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे पूर्ण अनुच्छेद त्याच्यामध्ये समजून सांगितलेले होते. ठीक आहे. तर जर ते जर म्हणजे ते काय होतं की यूट्यूबला आय थिंक मला वाटतं की ते 40 मिनिटचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये ते पूर्ण तुमचं जे नागरिकत्व संपून जाते. ठीक आहे. तर त्याच्यानुसार जर तुम्ही पाहिलं किंवा शिवालोकांमध्ये आपण पाहिलेलं होतं आणि क्लासमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं, तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का एकदम इझी जे गोष्टी होत्या त्याच्यामध्ये किती वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे ते सुद्धा सांगितलं होतं कायद्यामध्ये. ठीक आहे. भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. आता तुम्हीच पहा, जर तुम्हाला हे जर एकल नागरिकत्व पद्धत आहे की नाही आहे हे जर तुम्हाला माहीत असेल, आता अक्षय कुमार रिसेंटली जे आहे अक्षय कुमार यांनी जर पाहिलं असेल तर त्यांची कॅनडियन जी सिटिझनशिप होती किंवा त्यांचं जे कॅनडाचं नागरिकत्व होतं ते त्यांनी सोडून दिलं आणि भारताचं नागरिकत्व त्यांनी घेतलं. ठीक आहे. म्हणजेच काय होतं की दोन्ही वेळेस ते जर पाहिलं असेल ना तर ते घेऊ शकत नाही. दोन्ही वेळेस एक एक्सेप्शन आहे फक्त पूर्ण आपल्या याच्यामध्ये आपल्या भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा संविधान बनलं MF हुसेन. ठीक आहे. तेच फक्त एक्सेप्शन आहे, नाहीतर मग कोणाचकडे म्हणजे त्यांची जेव्हा डेथ झाली होती तर 2 त्यांच्याकडे नागरिकत्व होते. ठीक आहे. नाहीतर कोणाचकडे जर पाहिलं नागरिकत्व 2 राहू शकत नाही, ऑटोमॅटिकली चाललं जाते. ठीक आहे. आणि हे अनुच्छेद 9 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक. तर पहिलं तुमचं स्टेटमेंट राईट आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. आता जसं आहे का 1955चा जो कायदा होता तर त्याच्यामध्ये आतापर्यंत जर पाहिलं असेल तुम्ही 6 वेळेस त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. 6 वेळेस त्याच्यामध्ये काय केल्या दुरुस्ती केल्या. 1986 मध्ये झाल्या, 92 मध्ये झालं. ठीक आहे. त्यानंतर 2003, 2005, 2015, 2019 आणि जे रिसेंट झाली होती 2019 झाली होती. जे 3 देशामधून जर नागरिक येत असेल तर त्यांचं जे रिलॅक्स केलेले होते काही तरतुदी. ठीक आहे. तर हे तुमचं राईट आहे, कारण की संविधानानेच म्हटलेलं होतं. संविधानामध्ये जर पाहिलं असेल तर 26 जानेवारी 1950 रोजी तुम्ही नागरिक कसे बनू शकता एवढं सांगितलेलं आहे. पण त्यानंतर जर नागरिक बनायचं असेल तर संसदेसाठी कायदा करणार आणि संसदेने 1955 मध्ये कायदा केला. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. आता भाग 4 मध्ये तर नागरिकाची तरतूद असू शकत नाही. ठीक आहे. तर जर तुम्ही पाहिलं एक जर थोडंसं हे लक्षात ठेवलं, सनम. ठीक आहे. संघराज्य त्याची राज्यशास्त्र भाग 1, त्यानंतर तुम्हाला नागरिकत्व आणि मूलभूत हक्क म्हणजे सनम जर लक्षात ठेवलं तर त्याच्यावर तुम्ही ते जर पाहिलं असाल तर हे कोणत्या भागामध्ये होतं हे तुम्हाला माहीत पडतं. ठीक आहे. तर हे तुमचं रॉंग आहे. याच्यामध्ये फक्त A आणि B 3 नंबरचं राईट आहे. हा खूप जास्त इझी क्वेश्चन होता. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर याच्यामध्ये अयोग्य जोडी ओळखायची आहे. जुलै 22, 1947 संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार झाला. ठीक आहे. 24 जानेवारी 1950 संविधान सभेद्वारा राष्ट्रगीत पहा. आता 24 जानेवारी 1950 आहे ना, तर राष्ट्रगीत, त्यानंतर राष्ट्रपती आणि राष्ट्रगान ह्या तिन्ही गोष्टी या दिवशी स्वीकारलेल्या होत्या. ठीक आहे. तर हे सुद्धा तुमचं बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. जानेवारी 25, 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार केला. आता हे तर रॉंगच आहे. तुम्ही जेव्हाही तुम्ही त्याला काय म्हणतो आपण घटनेची निर्मिती जेव्हा टॉपिक पाहता तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असतं तर ह्याचा कॅलेंडरचा किंवा याचा उल्लेखच दिसत नाही. आता हे ॲक्च्युली जर पाहिलं असेल ना तर याची हे कधी स्वीकारलेलं होतं, ते स्वीकारलेलं होतं 1957 मध्ये. ठीक आहे. तर त्यांनी म्हणजे जर पाहिलं असेल जे तुमचं नॅशनल कॅलेंडर आहे 1957 मध्ये स्वीकारलेलं होतं. यावेळेस तर स्वीकारलंच नाही. यावेळेस जर पाहिलं असेल जर आहे तर तुमचं त्याला काय म्हणतो की राष्ट्रीय चिन्ह जे आहे हे गोष्टी स्वीकारली होती. त्यानंतर त्याला काय म्हणतो की राष्ट्रपती निवडले गेलेले होते. तर अशा गोष्टी ज्या आहे ना त्या सुरुवातीला झालेल्या होत्या. हे कॅलेंडर वगैरे नंतर झालेलं होतं. तर हे तुमचं रॉंग आहे. आणि 26 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार करण्यात आला. ठीक आहे. ते अशोक स्तंभावरचं जर पाहिलं असं तर नॅशनल एम्ब्लेम म्हणून त्यांनी जे आहे स्वीकारलेलं होतं. ठीक आहे. तर हे राईट आहे. फक्त हे तुमचं थर्ड रॉंग आहे. आता 83वा प्रश्न 83rd. याच्यामध्ये भारताचा आकस्मिक निधी खालीपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे. आता 3 असतात तुमचे. एक तर जर पाहिलं तर भारताचा संचित निधी. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तुमचा सार्वजनिक. ठीक आहे. आणि त्यानंतर आकस्मिक. आता हे तिन्ही जर पाहिलं आता हा असते तुमचा संसदेच्या नियंत्रणाखाली.
हा असते तुमच्या कोणाच्या कार्यकारी मंडळाच्या आणि हा असतो तुमच्या राष्ट्रपतीच्या. ठीक आहे. आकस्मिक निधी जो असतो हा राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली असतो. आणि इथं काय दिलेलं आहे, भारताचे नियंत्रण महालेखा परीक्षक, भारताचे राष्ट्रपती, भारताचे संसद आणि भारताचे पंतप्रधान. पंतप्रधान तर त्यांच्या त्या काय म्हणते कंट्रोलमध्ये तर कोणताच आहे नाही. आता भारताची संसद जसं सांगितलं की भारतात संचित निधी, ठीक आहे, म्हणजे कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया जो असतो ना तो त्यांच्या कंट्रोलमध्ये असतो. तर हे सुद्धा रॉंग आहे. तर भारताचे राष्ट्रपती हाही सुद्धा खूप जास्त इझी क्वेश्चन होता. त्यानंतर पहा याच्यामध्ये आहे भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. हाही सुद्धा प्रश्न ती जे तुम्हाला नोट्स दाखवलेली मी त्याच्यामधून सॉल्व्ह झालेला असता. ठीक आहे. तर भारतातील राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. आता हे जर पासून 338 आहे, मग ए आणि त्यानंतर बी जे आहे मागासवर्गीय आयोगासाठी आहे, हे तुमच्या ST साठी आहे आणि हे तुमच्या SC साठी आहे. तर पहिलं तुझं रॉंग होऊन जाते. तर ए जिकडे दिसणार तुम्हाला ते रॉंग, हे रॉंग, हे रॉंग. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला. आता पहा, हे तर सुरुवातीला अध्यादेश तर काढण्यात आलेला होता, पण अध्यादेश जो काढण्यात आलेला होता याची तारीख चुकलेली आहे. ठीक आहे. अध्यादेश जो काढण्यात आलेला आहे याची तारीख चुकलेली आहे. पण जर तुम्हाला फक्त असं जर विचारलं असतं ना, हे तारीख सोडून दिली असती आणि असं विचारलं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आलेला होता, तर ते स्टेटमेंट राईट असू शकलं असतं. अगोदर अध्यादेश काढला, नंतर कायदा केलेला होता. ठीक आहे. तर हे तुमचं रॉंग आहे. आणि हे दोन्ही जर पाहिलं तर आता हे जो अधिनियमनुसार याची स्थापना करण्यात आली होती हे 1992 मध्ये स्थापना करण्यात आली होती आणि अल्पसंख्याक अधिनियम 1992 नुसार याची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. आता हे जे आहे ना, हे तुमच्या आता हे वरचे जर पाहिलं असेल तर वरची तुमची घटनात्मक संस्था आहे आणि ह्या खालच्या ज्या आहे ह्या वैधानिक संस्था आहे ज्याची कायद्याद्वारे किंवा बिगर घटनात्मक म्हणू शकता. आणि त्यानंतर वैधानिक म्हणजे कायद्याद्वारे झालेली आणि बिगर वैधानिक म्हणजे कायद्याद्वारे नाही झालेली आहे. ठीक आहे. तर हे कायद्याद्वारे झालेल्या संस्था होत्या. ठीक आहे. तर बी आणि तुमचं सी, तर बी आणि सी कुठे आहे, तर 4th नंबरचं. त्यानंतर लास्ट जो प्रश्न आहे तुमचा तो आहे बोमईबद्दल. आता हे जे आहे ना, आता काय झालं की हे घटक राज्यातील आणीबाणी संदर्भात बोमई खटल्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता तुमचं 1994 मध्ये ह्या खटल्याचा निर्णय आलेला होता. तशी तर ते गोष्ट जी घडलेली होती म्हणजे जे पूर्ण प्रकरण आहे ते 1989चं आहे. ठीक आहे. ते कधीचं आहे, 1989चं. आता म्हणजे जर पाहिलं असं ना 1985 मध्ये काय झालं होतं, कर्नाटकमध्ये जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आलं होतं आणि सुरुवातीला तिथले जे मुख्यमंत्री होते हेगडे होते आणि हेगडे झाल्यानंतर मग त्यांच्या जागेवर SR बोमई यांची नियुक्ती केलेली होती म्हणजे काय म्हणते त्याला मुख्यमंत्री म्हणून. आणि ते जे आहे तर त्यांचं काय झालेलं होतं की 19 लोकांनी त्यांचं पाठिंबा काढून घेतला असं म्हणजे कळवण्यात आलेलं होतं राज्यपालाकडून आणि लगेच तिथं काय लावण्यात आलेला होता, त्याला काय म्हणतो आपण, राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. आणि राष्ट्रपती राजवट लावण्यात आल्यानंतर मग यांनी चॅलेंज केलेलं होतं त्या राष्ट्रपती राजवटीला, कशामध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये. आणि सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केल्यानंतर त्याचा जो निर्णय आलेला होता तो आलेला होता 1994 मध्ये. ठीक आहे. आता बोमई खटल्याचा निकाल जो आला 1994 मध्ये बरोबर आहे. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. आता नॉर्मली जर पाहिलं जर तुमचं जर पाहिलं असेल तर कोणत्याही राज्यात जर त्याला काय म्हणतो आपण, आता हे स्टेटमेंट कशावरून होते म्हणजेच काय आहे, तुमचं ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. आता कोणत्याही गोष्टीचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते. म्हणजेच काय आहे की तुम्ही न्यायालयात दाद मागू शकताच. म्हणजेच काय आहे की जर तुम्हाला दाद जर समजा मागू नाही शकले तर मग तर आपल्या देशामध्ये हुकुमशाही येऊ शकते. ठीक आहे. आणि न्यायालयाची काय भूमिका असते, त्याला काय म्हणतो आपण, त्याचा रोल काय असतो की संविधानाला वाचवायचा आहे किंवा संविधानाचे प्रोटेक्टरच ते आहे, संरक्षक आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर तुम्ही तिथे चॅलेंज करू शकता, कशामध्ये आव्हान देऊ शकता तुम्ही, सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर हे तुमचं सेकंड स्टेटमेंट सुद्धा राईट आहे. त्यानंतर आहे सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते आणि पुन्हा जर पाहिलं असेल सरकार तिथं स्थापन करू शकते.
हे या जजमेंटमधलं होतं. 1994चं जे जजमेंट आहे ना, हे एक एक रिमार्केबल जजमेंट आहे सर्वोच्च न्यायालयाचं. कशाबद्दलचं? राष्ट्रपती राजवटबद्दलचं. ठीक आहे. त्यानंतर आहे घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. म्हणजे काय आहे का, जर तुम्ही अगोदर काय जर पाहिलं असं ना, तुम्ही तिथलं सरकार बरखास्त करू शकता. बरखास्त केल्यानंतर म्हणजे एक प्रोसेस त्याच्यामध्ये होती का, बरखास्त करा, त्यानंतर तुमची विधानसभा निलंबित करा, आणि जर तुम्हाला विधानसभा निलंबित झाल्यानंतर बरखास्त करायची असेल, त्याच्यासाठी तुम्हाला संसदेची मान्यता लागणार किंवा संमती लागणार, त्यानुसार करू शकता. तर तुमचं डी सुद्धा राईट आहे. तर ABCD, तर ABCD हे तुमचे जर पाहिलं असाल तर राईट आहे. तर याच्यानुसार तुम्ही पहा, बरेचसे क्वेश्चन्स फॅक्च्युअल्स होते, खूप जास्त फॅक्च्युअल्स क्वेश्चन होते. तर त्यानुसार जर पाहिलं असेल तर तुम्ही जर ज्या एक्झॅक्टली डेट्स असेल किंवा तुम्ही तिथं जर पाहिलं जसं सांगितलं का एएनरे तेव्हा नव्हतेच, तर एएनरे तेव्हा नव्हतेच, तर त्यामुळे जर पाहिलं असेल, कारण की एएनरेमुळेच नंतर जेव्हा समोर जर पाहिलं असेल ना, जी आहे पहिला न्यायाधीशाचा खटला येतो. ठीक आहे, म्हणजे SC गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय संघराज्य. तर हे जे आहे ना, तर हे 1982मध्ये येते. आता ते पण याच गोष्टीमुळे येत होतं, कारण की न्याय व्यवस्था जी आहे किंवा न्यायमंडळ जे आहे हे थोडंसं म्हणजे त्याला काय म्हणतो, सरकारच्या कंट्रोलमध्ये गेलेलं होतं त्यामुळे. आणि एएनरे हे 1977ची गोष्ट आहे, आणि 1973मध्ये जजमेंट कोणाचं आलेलं होतं, आपल्या त्याला केशवानंद भारती यांचं. तर हे तर नाही होऊ शकत ना. तर असं कुठे कुठे तुम्ही एक विचार करून थोडंसं माइंडला काय म्हणतो, थोडासा शांत विचार करून तुम्ही अशा प्रकारचं क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आय होप तुमचे सर्व क्वेश्चन राईट आलेले असणार, कारण की इझी क्वेश्चन्स होते, आणि 15च्या 15ही क्वेश्चन तुमचे राईट आलेले असतात असं मी एक्सपेक्ट करतो. आणि हे एक्सप्लेनेशन जे आहे तर तुमचं म्हणजे याच्यामध्ये दुसरं कोणतं काय म्हणते त्याला का क्वेश्चन रॉंग होण्याचं किंवा असं काही आहे नाही. ठीक आहे, तर त्यामुळे तुमचे 15 क्वेश्चन आलेले असणार, आणि तुम्ही एक्सप्लेनेशन जे आहे तुम्ही एन्जॉय केलं असणार. थँक्यू सो मच.